आज आहे पहिला श्रावण सोमवार आणि बऱ्याच जणांना उपवास असतो. उपवास सोडण्यासाठी हा गोड पदार्थ आपण बनवला आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवला आहे हलवा, तोही दुधी भोपळ्याचा. अतिशय टेस्टी लागतो आणि भोपळा न खाणारेही आवडीने खातात. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे एक मोठ्या साईजचा भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी भोपळ्याची साल काढून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, ही भोपळ्याची साल आपण काढून घेतली. भोपळा बराचसा लांबट आकाराचा आहे, त्यामुळे मी ह्याला 3 भागात डिवाईड करून घेणार आहे. तर पुढचा भाग थोडासा कट करून आपल्याला 3 पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचा आहे, जेणेकरून किसायला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने इथं मी 3 भाग करून घेतलेत आणि मागचा देठाकडचा भागसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे. त्यासाठी किसणीने आपण हे किसून घेणार आहोत. तर एक एक भोपळ्याचा तुकडा मी अशा पद्धतीने किसून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही तुकडेसुद्धा किसून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता, आपला हा किस तयार झाला आहे. आता आपल्याला या वाटीने हा किस किती तयार झाला आहे ते मोजून घ्यायचं आहे, म्हणजे वाटीच्या प्रमाणाने साहित्य घ्यायला सोपं जाईल. तर इथं ही 1 वाटी झाली, ही दुसरी आणि ही तिसरी वाटी झाली आणि थोडासा किस शिल्लक राहिला आहे. तर 3 वाट्या किस भरला आहे. आता एका कढईत 2 चमचे फक्त साजूक तूप घातलं आहे. अगदी कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे. लगेचच भोपळा यात घालून घ्यायचा आहे, जो आपण किसून घेतला आहे, आणि हे आपल्याला 5 मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, एकसारखं हलवत हे आपल्याला 5 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. आता हे परतून झालं की आता आपल्याला यात वापरायचं आहे 1 वाटी दूध. मी यात खवा घालणार आहे, त्यामुळं दुधाचं प्रमाण कमी ठेवलं आहे. जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर किंवा दुधाचं प्रमाण जास्त वाढवू शकता. मिल्क पावडर घेतली तर पाव कप, आणि दूध जर वापरायचं असेल तर 2.5 वाट्या दूध तुम्ही इथं वापरू शकता. तर ज्या वाटीने मी भोपळा मोजून घेतला होता, म्हणजे भोपळ्याचा किस मोजून घेतला होता, त्याच वाटीने 1 वाटी दूध घातले आणि 1 वाटी साखर घातली. तर अशा पद्धतीने बघा, दूध आणि साखर मिक्स झाली की ह्याला अजून पाणी सुटतं. तर एक सारखं ढवळं त्याला हाय फ्लेमवर आपल्याला 10 मिनटं छान असं परतून घ्यायचे. तर छान असं परतल्यानंतर आपल्याला यात घालायचा आहे खवा. तर 200 ग्रॅम खवा मी इथं वापरतीये. खवा घातल्यानंतर या हलव्याला एक मस्त अशी बाइंडिंग येते आणि टेस्टलाही खूप छान लागतो. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित हाय फ्लेमवरच आपल्याला हा हलवा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. ते एकसारखा परतत राहायचा आहे. जवळपास 20 मिनटं लागतात आपल्याला ह्या रेसिपीला. आता या स्टेजला आपल्याला घालायचे यात ड्रायफ्रूट. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात ड्रायफ्रूट ॲड करू शकता. 1 चमचा वेलची पूड घातली, जी की मी साखरेबरोबर वाटून ठेवलेली असते. आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. अजून 5 मिनटं ह्याला लागणार आहेत. तर एकसारखं हलवत हे ढवळून घेते. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि टेस्टला तर खूपच छान लागते. जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवली तरीसुद्धा ही छानच होणार. तर अशा पद्धतीने आपला हा हलवा रेडी झाला आहे. जरी हा ओलसर दिसत असेल तरी नंतर हा ड्राय होतो अशा पद्धतीने. तर झटपट हा आपला हलवा तयार झाला आहे. तर चला मग, श्रावण सोमवारच्या या उपवास सोडायला गोड पदार्थ हलवा बनवायचा का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.